दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आम्ही लहान असताना आम्ही संडे स्कूलमध्ये ज्यावेळेस जायचो, दर रविवारी आम्हाला एक वचन ते पाठ करायला द्यायचे आणि मग ते वचन पाठ करून पुढच्या रविवारी ज्यावेळेस आम्ही संडे स्कूलला जायचो त्यावेळेस ते त्या ठिकाणी पाठ म्हणून दाखवायचं असतं. आणि अशी अनेक वचनं आजही जे पूर्वी शिकवलेले होते ते आज आमच्या तोंडावर आहेत. आणि ते जे आम्ही शिकलो, ते आमच्या शिक्षकांकडून शिकलो, ते अजूनही आमच्या जीवनामध्ये आहे. माझे आजोबा आणि माझी आई आता सध्या नाहीत, पण त्यांच्या वह्या आणि त्यांची जी पुस्तकं आहेत ती अजूनही माझ्याकडे आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये काही ठराविक वचनांवर अशा रेषा करून ठेवलेल्या आहेत, खुणा करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या वह्या आहेत ज्यामध्ये देवाचे छोटे छोटे संदेश आहेत. आणि हे वचनं किंवा हे संदेश आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करत आहेत किंवा आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. कधी गरज पडली तर ते आम्ही उघडतो आणि ते वाचतो. आणि ही एक परंपरा आहे जी आमच्या संडे स्कूलच्या शिक्षकांनी आमच्यापर्यंत आम्हाला पोचवलेली होती. देवाच्या वचनावरील जो विश्वास आहे तो आम्हाला पुढे त्यांनी दिला होता. आमच्या वाडवडिलांनी हे जो विश्वास आहे त्यांचा देवावरचा, देवाच्या वचनावरचा, तो आम्हाला त्या ठिकाणी परत दिलेला आहे आणि आमच्यासोबत आमच्यासाठी ते सोडून गेलेले आहेत. आणि आपण ज्यावेळेस वचन बघतो बघा, 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 5वं वचन, 2 तिमोथी चॅप्टर 1 and verse 5, ह्यामध्ये पाऊल जो आहे हा तिमोथ्याला हीच गोष्ट सांगत आहे. बघा वचन काय सांगतं, तो विश्वास पहिल्याने तुझी आई लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्या ठाई आहे असा मला भरोसा आहे. बघा, आजी आणि आईकडून जो देवाचा विश्वास आहे, जो देवाच्या वचनावरचा विश्वास आहे, तो पुढे येऊन ह्या तिमोथ्याला मिळाला होता. देवावरील विश्वास ही काही कौटुंबिक संपत्ती नाही किंवा जगिक संपत्ती नाही, तर ही एक अशी गोष्ट आहे की जी आम्ही इतरांना वाटून देऊ शकतो. ती आमच्याकडे स्वतःकडे ठेवायची नाही आहे, ती आम्ही इतरांना द्यायची आहे. आम्ही आमच्या प्रेमपूर्वक वागण्याने एक लहानसा छोटासा देवाचा मेसेज कोणातरी पाठवून आम्ही हा विश्वास प्रगट करू शकतो. ज्यावेळेस आम्ही विश्वास हा इतरांना वाटतो तो इतर कुठल्याही जगिक संपत्तीपेक्षा खूप मोठा असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.